भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिफारस झाल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झालाय। निष्पक्ष न्यायव्यवस्थेची मागणी करत विरोधी पक्षांनी या शिफारशीवर जोरदार आक्षेप घेतलाय। मात्र या आरती साठे नक्की आहेत तरी कोण आणि संघ आणि भाजपशी त्यांचं नेमकं काय कनेक्शन आहे, पुढील काहीच मिनिटात जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। आरती साठे या वकील कुटुंबातून येतात। प्रसिद्ध वकील क्रांती साठे आणि कर कायद्यांवरील वरिष्ठ वकील अरुण साठे यांच्या त्या कन्या आहेत। मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय। आतापर्यंत त्यांनी कर कायद्याच्या क्षेत्रात प्रॅक्टिस केली आहे। एसीटी आणि सेबी प्रकरणं तसंच वैवाहिक प्रकरणंही त्यांनी हाताळली आहेत। त्यांचे वडील अरुण साठे हे ज्येष्ठ वकिलासोबत भाजपचे जुने कार्यकर्तेही आहेत। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित असल्याचं सांगितलं जातंय। लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार आरती साठे यांचे वडील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते। भाजप नेते दिवंगत अरुण जेटली यांचे ते समकालीन आहेत। तर आरती साठे यांच्या आई क्रांती साठे कौटुंबिक न्यायालयातील प्रसिद्ध वकील असून खारवांद्रेच्या त्या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत। तर अरुण साठे यांनी 1989 मध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। यात त्यांचा पराभव झाला होता। तर आरती साठे यांची फेब्रुवारी 2023 मध्ये भाजपच्या राज्य प्रवक्तापदी निवड झाली होती। 2024 मध्ये त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला। आरती साठे यांनी कर कायद्यातील तज्ज्ञ वरिष्ठ वकील पारदीवाला यांच्या चेंबरमध्येही काम केलंय। मात्र आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची शिफारस झाल्यामुळे वाद पेटलाय। आरती साठे यांच्या शिफारशीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केली आहे की भाजप पदाधिकारी आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती ही न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर काळीमा फासणारी घटना आहे, असं सुद्धा ते म्हणाले आहेत। तर रोहित पवारांनीही साठेंची जुनी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पवारांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आरती साठेंची भाजप प्रवक्ताच्या नियुक्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे। पोस्ट करत रोहित पवारांनी आक्षेप घेत म्हटलंय की एका राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या निर्णयावर पुनर्विचार व्हायला हवा। केवळ न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक पात्रता असूनही एखाद्या राजकीय व्यक्तीची थेट नियुक्ती करणे योग्य नाही, असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत। तर या वादावर हिंदुस्तान टाइम्सला प्रतिक्रिया देताना आरती साठे यांनी आपण भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा खूप आधीच दिला असल्याचं स्पष्ट केलंय। मी यापूर्वीच सर्व राजकीय पदांचा राजीनामा दिलाय, त्यामुळे आता यावर काहीही बोलण्याची माझी इच्छा नाहीये, असं सुद्धा त्या म्हणाल्या आहेत। तर यावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय। आरती साठेंनी 6 जानेवारी 2024 रोजी प्रदेश प्रवक्तेपद, मुंबई भाजप विधी विभागाचं प्रमुखपद आणि कार्यकर्ता पदाचा राजीनामा दिला होता आणि तो तत्काळ मंजूरही झाला होता, असं भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सांगितलंय। आता या प्रकरणात पुढे आणखी काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।